बीडचे निलंबित पीएसआय रणजित कासले यांची गाडी फोडलेली आहे। रणजित कासलेंचे धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप आहेत। मुंडे समर्थकांनी गाडीच्या काचा फोडल्याचं त्यांनी म्हटलंय। निवडणुकीमध्ये कराड मुंडेंच्या गाड्या अडवल्या म्हणून बदली करण्यात आल्याचंही कासलेंचे आरोप आहेत। कल्याणहून पनवेलच्या दिशेने जाताना गाडीच्या काचा फोडल्या असं त्यांनी म्हटलंय। अंबाजोगाई ट्रॅफिकला मी इन्चार्ज असताना वाल्मिक मुंडेंच्या गाड्या यायच्या, महादेव मुंडेंच्या गाड्या, महादेव कराडच्या गाड्या यायच्या आणि एकाच नंबरच्या गाड्या, एकच नंबर प्लेट 10 गाड्याला वापरायचे ते आणि राख यायची परळीमधून, जी राख येते भरपूर मोठ्या प्रमाणात। मोठा कारभार आहे तिकडे, तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना। तर ती राखेच्या गाड्या मी अडवायचं आणि कारवाई करायचा नेहमी प्रयत्न करायचो मी। त्या ह्यानी माझी बदली केलेली आहे तिथून सुद्धा। कराड आणि यांचे जवळचे धनंजय मुंडे यांचे संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन अंबाजोगाईची एक व्यक्ती आहे काळे नावाची, त्यांनी माझ्या अकाउंटला टाकले। 7.5 लाख रुपये मी परत केले। माझ्या मनाला नाही पटलं ते, मग मी ॲडिशनल एसपींना सांगितलं, पण तेच पांडकर साहेब म्हणले 10 लाख रुपये घ्या, आलेत ना शांत बसा, कोणाला भेटत नाहीत।